नाही मोठ्या बाई, मी काय सांग राहीन तू ते शेण पडू जात्यानं माहीत पडलं का तुमले? माय रातलीस ना बेपत्ता होता म्हणे, कधीतरी गाडीમાં टाकले चालू तेले सुधरे नाही म्हणे. पार तर MP मा जाई बिन ना म्हणे तो. हां त्यानं बायकोन लढाई करी होती म्हणे त्यानं संगे. तो घर सोडी निघ झाला होता, तसाच कोण गुंडा उकलेले का त्याले पार MP मा. तसा त्यांना पैसात मागची होती, ते बळे उसकाई मारायला होता त्याले, पडेल होता म्हणे रस्त्यावर. हां तर MP मा कोणी होता म्हणे एक कपडा ऐकणारा. त्याने बडी माहिती भीती काढी म्हणे आणि फोन नंबर बिंबर विचारीने घर फोन लावा. आज घ्यात ना मग त्या गाडी करीन तडे लेवाले. हां बलती लढाई कोरशी बरं ती मीना ना. हां बलती लढाई कोरशी ती काय माय इथलं बी काय माणूस ना म्हणजे लागो काय माहिती, अशा बी काय बाया राहतीस. तसं नाही होईतेच ना बी काही आपसमा काही एखादे थोडी टाई वाजस असं नाही म्हणू. आपले पुरं मधमान माहीत नाही रस्ते. ती बाईनेच चुकी आहे का सर? ते माणूसने बी चुकी होई, नाही ते मग माणूसने नाही बाईने चुकी होई. पुरं माहिती पडाशिवाय कोणले नाव ठेवू नये मा. ते जाऊ द्या मोठ्या बाई, ती दोंड जात्यान होई ना मोठा वाडा म्हणे ती ब्लाउज शिवसती. हां तिने एक बाईवर उधारा होता ब्लाउज शेल ना गणच दिजनी राहते डायरेक्ट तीन घर जाईनी डायरेक्ट मारामारी करी होणी म्हणे. जी पाटे असले तेल लावसून असं तसं ती मारामारी चालू होती. डायरेक्ट पोलीस येतात बहीण. असं करणं पडस का बरं? देती ना बिचारी शिलाई कुठे पैसा होती मारो. गाव म्हणेच बाई होती ती देती, महिने आहे ना 2 महिन्यामध्ये देती बिचारी. तीन मजुरी होती ते गरीब बाई. मारी पटणी होईन तिला डायरेक्ट. माय तर सकतच लागू. अशा काही बाया राहतेस माय. दको रेखा शोभा असं नाही करू. आपलं घरनं खाऊन लोकनी चाकरी कसाल करू? आपले काय करणं आहे? कोण काय बी हो काय बी राहो. आपण मस्तपैकी गरम गरम भाकर भाजी आपली उन्ही रांधी का खायले हो. हातवर पाणी पडणं का मस्त अंगणमा कोरले लायसन खाट पाडिलो, दल्लानी बी काढलो आपण बी पाडलो. 8 नाही वाजता तिथला मग पंगरी सपाट. हां कोण काय बी कोण काय बी राहो, आपण ध्यान नाही देतच दादा. हो अंडोरने बी गरमा कुकुड झुम काही बी चालच ना. आम्ही विचारतच बी नाही काय होय ना काही नाही. काय बी करा आणि काय बी राहता तुम्हाला संसार आहे. आपलं मस्त देवनं नावलो जेवण खावण करून खुशी माराव. काय करणं आहे लढाया झगडा कोणा करानं काय चालू आहे काय नाही. कोण घर काय खावाय राहणं, कोण घर काय शिजी राहणं. आपले काय करणं आहे या गोष्टीसमध्ये ध्यान नाही देऊ. आपल्या घरण्या गोष्टीसमध्ये ध्यान देऊ. तसं नाही जी मोठ्या बाई, तसं नाही. तुम्ही मी काय सांगितलं अच्छा तो गणेशजी भाऊ. हां तो दुकानवाला तो तांदूस माणूस तर खडा खुडा टाकी डोकी देस म्हणे. हां गो महाते महाबडक बेसाड करी एकच तो 2 ना 4 4 ना 5 नुसता पैसा कमायला ना. आणि त्यान बाई ते व्याजना पैसा वाट राही नाही. हां पण एक दिन काय हो ना तो मागे तो तात्या होता ना, तो तात्यान बाई ती व्याजना पैसा लय झाला होती बहीण. 2-4 महिना वेळात व्याज दिला नाही तिने तर डायरेक्ट तो त्यासनी बायासनी बिजला धराधरी आणि माणसासनी बी धराधरी बहीण. हां आणि काय सांगच बहीण लढाई मिट नाही. आणि 2च दिन मग तिनं असा पोरे आजारी पडणार तसा दवाखाना लागणार तर दोन्ही पोरेसले ॲडमिट करणं पडणं. चांगला लाखभर पैसा घालाय घ्यात बहीण दवाखाना. कसाला देऊ माय व्याजना पैसा बी बायासली बी बोलती तर बरंच व्याजना पैसाच नाही. आणि अजून ते काय ना मोठे भाई तुम्हाला माहीत पडणं का? जाऊ द्या बेन चला लवकर. एक तिथून नातू शाळा महिनी भुक्या होई जायला राही त्यान माय आडी पडेल होई. मलाच चल काही खावाल करू द्या ना पडी चालतीस काही नाही कर. नाही मोठ्या भाई एकच सवा फक्त ऐकल्या आधी एकच बातमी नाही जर सांगा ना मग पोट पुरं कदवद होई. मग ऐकीजल्या तुम्ही आधी ऐकीजल्या सांगू का माय लवकर. हां एकटं घर जावाला येऊ जाई ती वाकड्या जिबो नाची माय ती पैगी म्हणे तो रेतीवाला डंपरवर लागेल पोऱ्याने होता तो. हां तो सोन्या हां त्यानं संगे पैगी म्हणे डायरेक्ट रातले पायटामा जांभले राहतात बहीण. मला बी ना ती सकून सांग. हां माहीत पडतं नाही मला बी रातलीच नाही पैसे आले म्हणे. माय मी काय करू बहीण आता या पोरीसं काय सांगतायस बहीण. माय एक डंपरवाला संगे पैगी बहीण काय खरं नाही हो माय. लगीन करावतात ना हो माहिती नाही यंदा. हां ती मायनी चांगलं सोनं करटेल तिले 10-12 सोनं करटेल शे. अजून मोठं धुमा लगीन लावतात त्या चांगला शिकेल जेव्हा दक्षुत म्हणे. चालू होतं तेच ना बायोडेटा छापान करता आमना पिंट्यान दुकानवरच गेलो त्या 2-1 दिन जाय. हा ना हो माय. आणि असं करू का तिने काय खरं नाही हो माय. पोरी बी ते बोलत्या बिगडी जातीस. हां या TV मोबाईल येस ना पायरे पोरी बिघडायला लागल्यात बरं आधी. हां पहिले काय असं राहाय का हो माय मोठ्या बाई आपला टाईमले.
टी व्ही मोबाईल काही वांगलंच थोडी शिकारतस, चांगलं बी शिकारतस. काही गोष्टी वांगल्या बी राहतीस. आपला वरास आपण चांगलं लिहो का वांगलं लिहो का नाही. हां, आणि मायबापने बी जरा असं पोरीसवर ध्यान द्यायला पाहिजे. त्या काय करा नात, शिकी राहणार का नाही, शाळा नोकरी कथा जाई राहत, कॉलेजनं नोकरी कथा जाई राहणार. या गोष्टी मायबापने बी ध्यान द्यायला पाहिजे. आणि पोरीसले बी जास्त म्हणजे स्वातंत्र्य द्यायला पाहिजे. पण कुठे जातस, काय जातस, इथलं काही नेमन निभायता असं अंदिमा नको राहायला पाहिजे. ध्यान ठेवायला पाहिजे. मोठल्या पोरी, तरुण पोरी एखाद्या फिरतीस का त्या बी कपडा बी दको कसा बी घालले तीस. हे चुकी नाही. आपली संस्कृती व्यवस्थित जपी जुपीने मग पुढे जावं. मॉडर्न बनव माणूसनी, पण साजे असं सोप राहो माणूसनी. पोरे बी इथला जा कथा थुकतस विमानल्या पुढे आणि अमुकण्या पुढे काही कथा दार वापेतस. इथला पोरे पारड्या करतस बी ना, ते काही ठिकाणी राहील. आणि मायबाप बी पोरेसवर बंधनच ठेवतात नाही. आणि मग त्या कसं दारगट्ट पेलतातस कथा काय पेलतातस. मग तेच ना कसं ह्याही पोरणं नाव लिहू ते पोरणं नाव लिहू त्या बी जास्तच माती जातच वांगरे. मग पोरीसले बाहेर निघणं बी मुश्किल होईच ना मोठ्या बाई. पोरे बी खरं मातेलपणा करतस. काही चांगला राहतस बिचारा. मायबापने जाण ठेवणारा पोरी बी पण काही जास्तच बिघडेल राहतस. काय करू वा ते समाजमा काय खरं राहील नाही हो माय. काय करू मग, चांगला मी तर वांगलं बी यावीच ना गं. मी तर किडं रिगडं रगडावंच ती मन काही खोटी नाही. काय करतेस. चला माय, मग आपलं काही सराव नाही. घर लवकर जाणं पडी नाही ते वटका बेटी माणसं असो ते लाकूडच टाकती माय मन कंबार मा.